तुम्ही पाहताय पुढारी न्यूज। बातमी सिंधुदुर्गातून आहे। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा होतोय। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून गेल्याचं बघायला मिळालंय। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा झाली। दक्षिण कोकणची काशी समजलं जाणारं श्री क्षेत्र कुणकेश्वर हे देवगड तालुक्यात आहे आणि हे आज दिव्यांनी म्हणजे उजळून निघालं आहे। 21,000 दिव्यांनी येथे आपण पाहिलं की उजळून निघालं आहे। पण लक्षणीय दीप हे आता या मंदिराच्या परिसरात लागलेले आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर आपण सर्व जे मंदिर परिसर हे उजळलं आहे आणि संपूर्ण मंदिर कमिटीच्या माध्यमातून हे सर्व जे नियोजन करण्यात आलं आहे ते शुभम संगीताचा कार्यक्रम देखील सुरू आहे। फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली होती आणि तशाच पद्धतीने आता सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक आहेत ते आता हे दीपोत्सव पाहण्यासाठी येथे आले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता भक्तिमय वातावरण एकंदरीत पाहायला मिळत आहे। एकंदरीत सर्व जो परिसर आहे तो दिव्यांनी उजळून निघालेला आहे। अशीच परिस्थिती आता ही रात्रभर येथे निघेल आणि त्यानंतर हा जो मंदिर परिसर आहे तो आता उजळून निघालेला आहे। दिव्यांनी जीवनात एक उजेड आपल्याला मिळतो आणि तोच उजेड आपल्या पुढे आयुष्यासाठी उपयोगी पडतो आणि त्याचमुळे हे सगळं नियोजन ह्या मंदिर कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत केलेलं आहे आणि त्या मंदिर कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक जो भाविक येतो त्यांना येथे दिव्या लावण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं होतं। प्रत्येकाला मेणबत्ती देऊन ते हे सांगत होते की आपण इथे दिवा लावा आणि रांगोळी देखील येथे काढण्यात आली आहे आणि सामाजिक संदेश या रांगोळीमधून देण्यात आलेला आहे। एकंदरीत जी परिस्थिती आपण पाहतो की येथे जे पृथ्वी वाचवा तर आपण वाचू असा देखील संदेश दिला आहे। समुद्र किनारी जे कचरा असतील हे टाकतात आणि त्यानंतर मग समुद्र किनारी हे पर्यटन स्थळामुळे समुद्र आपल्याला दूषित होतो, त्यामुळे समुद्र आपण चांगला स्वच्छ ठेवावा असा देखील संदेश या ठिकाणी या मंदिर कमिटीच्या आणि रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे खूप चांगलं इथे वातावरण आहे। लक्ष दीप यांनी उजळून निघालेलं आपल्याला इथे दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।